जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातला नंबर 1 असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर। तर आज 43वा लेक्चर आहे आणि तुम्हाला माहिती होतं लेक्चर रेकॉर्डेड का आहे। तर आपला कॅमेरा हॉस्पिटलमध्ये गेला आहे, बरोबर ना, त्याला रिपेअरिंगची आवश्यकता होती, त्यामुळे एक 7-8 दिवस तुम्हाला लेक्चर कदाचित रेकॉर्डेड भेटेल। त्यातल्या तुम्ही कंटाळायला नकोत, हा ना, किंवा तुमचं नुकसान नको, त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आपापल्या परीने रेकॉर्डिंग केलेले आहेत त्यांच्या विषयाचं। तर मी बुद्धिमत्ताच्या विषयाचे PYQ रेकॉर्ड केले आहेत, जो आता पेपर झाला 2024, तर 2024 चे PYQ तुम्हाला टॉपिक वाईज जवळजवळ 5 ते 6 टॉपिक वाईज PYQ तुम्हाला मी इथे 8 दिवसामध्ये प्रोव्हाइड करत आहे। ठीक आहे, तर आजचा पहिला टॉपिक आहे आपला वर्णमालिका, ज्याला तुम्ही बऱ्याच नावाने ओळखता, अल्फाबेट सिरीज पण म्हणतात काही जण, बरोबर आहे, अक्षर मालिका पण म्हटलं जातं, पण मोस्टली आपण वर्णमालिका पाहतो, बरोबर आहे। तर आपले 2024 या म्हणजे आता झालेल्या वर्षाच्या पेपर मधले वर्णमालिकेचे प्रश्न, जवळजवळ 20 प्रश्न आपण सुरुवात करणार आहोत। सेशनला पटकन लाईक करून घ्यायचे, जेणेकरून आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत। पुन्हा एक सांगून देईल, गेल्या वेळेस जर मी मुंबईचे पेपर सोडले तर शिपाई आणि कारागृह हे मिळून या टॉपिक वर जवळजवळ 61 प्रश्न आलेत, म्हणजे आपण 65 प्रश्न म्हणू शकतो। तर ह्या टॉपिक वर तुम्हाला यावेळेस 65 प्रश्न विचारले गेले, म्हणजे टॉपिक काही म्हणजे असंच नाही की आपण अभ्यास नाही करणार, आपल्याला ह्या टॉपिकचा कंपल्सरी अभ्यास करायचाच आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्णमाला, त्याच्यासाठी आपल्याला ते वर्णमाला लिहून घ्यायची, त्यांचे स्थान लिहून घ्यायचं, त्याच्या विरुद्ध कोण आहे याच्यावर जास्त प्रश्न येतात किंवा गॅप वर प्रश्न येतात। ओके, आता करूया डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात। तर बघा, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल किंवा कोणते वर्ण येतील? KI, LH, MG, NF, प्रश्न चिन्ह ऑप्शन सांगितलंय PA, OE, YC, UB। बघा आता, K नंतर L, L नंतर M, M नंतर N, N नंतर येतो O, बरोबर आहे। प्रत्येक पद एकने पुढे घेतलेला आहे आपण। बर, I च्या आधी H, H च्या आधी G, G च्या आधी F, F च्या आधी E येणार, HIGH, FGEF। मग उत्तर काय झालं आपलं? OE। पहिलं पद एकने पुढे चाललं आहे, दुसरं पद एकने मागे चाललंय, म्हणून उत्तर झालं OE। पर्याय क्रमांक झाला आपला दुसराच, म्हणून सांगते वर्णमालिका म्हटलं की गॅपच पाहायचा। सेशनला कंटिन्यू लाईक झालेच पाहिजे। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ZABY, WDEV, TGHS, प्रश्नचिन्ह NMAZ। 4 ऑप्शन दिलाय, RIJQ, RIOJ, QJKP, OJPK। बघा आता, वर्णमालिकेमध्ये असं असतं ना की वर्णमालिकेमध्ये काही वेळा समान संबंधाचे प्रश्न पण घेऊ शकतो आपण, काही वेळा सांकेतिक भाषेचे पण घेऊ शकतो, काही वेळा वर्गीकरणाचे पण घेऊ शकतो। सेम वर्गीकरणामध्ये पण असं आहे, म्हणजे वर्गीकरण, सांकेतिक भाषा आणि समान संबंध ह्याचे प्रश्न अंकमालिकेत पण जातात, ह्याचे प्रश्न वर्णमालिकेमध्ये पण येतात। मग प्रत्येक टायमाला ते कमी जास्त प्रश्न होत राहतात, कारण की डिपेंड असतो कोणावर, कोण तो त्या प्रश्नाला कुठे टाकत आहे, म्हणजे कुठल्या टॉपिक मध्ये देत आहे ते। ठीक आहे, तर आता बघा, आपण जर व्यवस्थित पाहिलं ABCDEFGHIJKLM ZYXWVUTSRQPON, है ना। मग आता बघा, A च्या विरुद्ध Z आहे, B च्या विरुद्ध Y, DWEV, TGHS आणि NM, परत N आणि M विरुद्ध A आणि Z विरुद्ध। मग आता पर्यायांवरण जा, कोण कोणाच्या विरुद्ध आहे बघा। R च्या विरुद्ध I आहे, हो आहे, आणि J च्या विरुद्ध Q आहे, O च्या विरुद्ध J नाही, Q च्या विरुद्ध J आहे, K च्या विरुद्ध P पण आहे, बरोबर, हा पण ऑप्शन बसतो। O च्या विरुद्ध J नाही, P च्या विरुद्ध K आहे। मग आता ऑप्शन क्रमांक A येतो का C येतो हे तुम्हाला पाहायचं आहे, सांगा। बघा, A आणि B
सी नाही घेतला, डीई, एफ नाही घेतला, जीएच, आय नाही घ्यायचा, जे क्यू केपी किंवा क्यू जे केपी. पर्याय कुठला झाला? तिसरा. यामध्ये काय काय आहे? एक म्हणजे एकमेकांचे विरुद्ध पद दिलेलं आहे आणि दुसऱ्या गोष्टी काय दिल्या आहेत तर बघा, सीच्या विरुद्ध म्हणजे प्रत्येकाच्या विरुद्ध दिलं आहे आणि एक सोडून ए बी घेतला, सी नाही, डीई घेतला, एफ नाही, जीएच घेतला, आय नाही, जे के घेतला, एल नाही, परत एम एन आणि ए झेड घेतला. या पद्धतीने ती मालिका कंटिन्यू पुढे चालत राहणार आहे. प्रश्न मी सलग घेतले आहेत, जसे जसे जिल्हे भेटत गेले तसे तसे 20 क्वेश्चन घेऊन आले. असं काही नाही की टॉप 20 क्वेश्चन्स आणलेत. जसे जसे ज्या जिल्ह्यामध्ये जितके प्रश्न आले स्टार्टिंगचे तेवढे जिल्हे घेतलेत, प्रश्न घेतलेत. उर्वरित प्रश्न आपण हळूहळू करून घेत जाऊ. चला पुढच्या प्रश्नावर पाहूयात. बघा, समान संबंधावर बनताना जातो हा प्रश्न आणि हा प्रश्न वर्णमालिकेत पण आला, कारण वर्ण आहेत पण हा मोस्टली समान संबंधावर जायला पाहिजे, पण जस्ट तुम्हाला समजायला पाहिजे त्यासाठी मी एक प्रश्न इथे ऍड करून दिला. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? JO, GL, TZ, प्रश्नचिन्ह ऑप्शन सांगितलंय PU, QV, QW, SY. G, HIJ 3 ने मागे, J, KLMNO 5 ने मागे. काय झालंय? सॉरी तिथे L घेतलंय है ना, LMNO प्रत्येक पद 3 ने मागे गेलंय. GHIJ LMNO मग T च्या मागे 3 पद आणि Z च्या मागे 3 पद. 20तून 3 गेले 17 वर Q आणि 26 मधनं 3 गेले W 23 वर, हो ना. बघा, Q RST WXYZ GHIJ LMNO इथे फक्त वरून मागेच खाली जातोय म्हणजे प्रत्येक पद 3 ने मागे. उत्तर आलं QW. पर्याय क्रमांक आला तिसरा. समजलंय प्रत्येकाला? नसेलही समजलं तरी कमेंट मध्ये टाकून ठेवा. जेव्हा हे लेक्चर लाईव्ह होईल तेव्हा मी तुम्हाला हे रिपीट एक्सप्लेन करून सांगेल. एखादा कुठला प्रश्न अडकलात तुम्ही तर चला, या अंक मालिकेत X हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याच्या अगोदर Y हे अक्षर आले आहे? 4, 2, 3, 5. सोडवा. या अंक मालिकेत X हे अक्षर किती वेळा आले ज्याच्या अगोदर Y आले? म्हणजे X च्या आधी Y, म्हणजे आपल्याला कुठला गट शोधायचा आहे? YX चा गट शोधायचा आहे. XY चा गट शोधून चालणार नाही. मग YX एक सापडला, YX दुसरा सापडला. एकूण किती गट सापडले मला? 2च गट सापडले, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा झाला. हवं तर तुम्ही क्रॉस चेक करा. X हे अक्षर किती वेळा आले ज्याच्या अगोदर Y आले? X च्या अगोदर B आहे, X च्या अगोदर Y आहे, X च्या अगोदर Y आहे, X च्या अगोदर P आहे, X च्या अगोदर Xच आहे. मग X च्या अगोदर P असणारे आपल्याकडे किती झाले? फक्त 2 झाले, म्हणून पर्याय पण दुसराच झाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा बरेचदा प्रश्न विचारला गेला. काय आहे बघा, अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे? DHPL. वर्गसंख्या बघा, एकाचा वर्ग 1, 1 गुणिले 2 2, 2 वर असेल B. 2चा वर्ग 4, 4 दुने 8, 8 वर आहे H. 3चा वर्ग 9, 9 दुने 18, 18 वर आहे आपला R. आता 4चा वर्ग 16 दुने 32 ते वेगळं झालं. FEL. मग आता बघा काय सांगितलं, अक्षर मालिकेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे? D वर्गसंख्येच्या दुप्पट आहे का? नाही. H 4 वर आहे, वर्गसंख्येच्या दुप्पट आहे का? हो. 2चा वर्ग 4, 4 ची दुप्पट 8. P 16 वर आहे, वर्गसंख्येच्या दुप्पट आहे का? नाही. L 12 वर आहे, याचा तर काही संबंध येतच नाही. वर्गसंख्या म्हणजे 2चा वर्ग 4, 4 च्या दुप्पट 8, 8 वर झाला आपला H. म्हणजे 1, 2 आणि 3. हवं तर तुम्ही 4चा पाहू शकता. 4चा वर्ग आहे 16, 16 दुने 32, 32 वर कोण येणार बघा? 26 नंतर 27, 28, 29, 30, 31, 32. 6 वर कोण आहे? F.
या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता जर इच्छिता तर. आलं तर फक्त यामध्येच येईल, फक्त काहीतरी फेरफार करून येतील प्रश्न. मी वळतीये पुढच्या प्रश्नावर या आशेवर की तुम्ही सेशनला लाईक केलेलंच आहे. पुढे एसी प्रश्नचिन्ह GIJLMOPR ऑप्शन आहे EG, DF, CE आणि DE. ए प्रश्नचिन्ह GJMP इथे काय सांगितलंय? C पुन्हा प्रश्नचिन्ह ILOR. बघा आता GHIJKLMNOP म्हणजे इथे ABCDEFG प्रत्येक पद कितीने पुढे गेलंय? 3 ने पुढे गेलंय. पहिलं प्रत्येक पद 3 ने पुढे. इथे IJKLMNOPQR मग इथे बघा CDEFGHI इथे पण पद कितीने पुढे गेलं? 3 ने पुढे गेलं. म्हणून तुमचं उत्तर काय झालं? DF. बरोबर आहे ना? पर्याय क्रमांक दुसराच झाला. प्रत्येक वर्ण 3 ने पुढे घेतला. असं घेतलं तरी पण चालतं. बघा ABC नंतर DEF नंतर GHI मग JKL मग MNO मग PQR. बघा इथे 2चा गॅप 1चा गॅप 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 2चा गॅप असं घेतलं. बघा A नंतर BC नंतर लगेच D घेतला EF, G घेतला HI लगेच J घेतला KL, M घेतला NO लगेच P घेतला. तुमची मर्जी, तुम्हाला जसं आवडेल तसं त्या पद्धतीने करा. पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण. KNMPORQT प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे VS SR SU SV. KNMOQNPRT KLMNOPQRS NOPQRSTUV कितीने पुढे गेलंय? प्रत्येक पद 2 ने पुढे गेलं. पहिलं पद पण 2 ने पुढे आणि दुसरं पद पण 2 ने पुढे, म्हणून उत्तर आपलं SV आलं. चला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती मालिका येईल? बघा काय विचारलं आहे. ABXWCDVU प्रश्नचिन्ह GHRQIJPO ऑप्शन सांगितलाय EFTS EGRQ EFST EFUT. सध्या आपली विजेता बॅच चालू आहे है ना, जिच्यामध्ये ऍडमिशन चालू आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचे अशांनी ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा 8233007373 या नंबरवर. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर असतील तुम्हाला. हेच लेक्चर वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असतील. प्रत्येक विषयाचे ई बुक आहे, जवळजवळ 10 ई बुक तुम्हाला भेटणार आहेत. चालू घडामोडीचे सर्व मासिक आहेत. 100+ मॉक टेस्ट तुम्हाला आम्ही देतोय. तर तुम्हाला डाऊट सेशन सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. फक्त बॅचची फी, त्याच्यावर काही डिस्काउंट आहे का यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिस नंबरवर संपर्क करावा लागेल. आणि ह्या ज्या PDF आहे यासाठी तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करून घ्या टिक्कर मराठीचा, म्हणजे तुम्हाला ह्या PDF तिथे भेटतील, ज्या तुम्ही डाउनलोड करून नंतर त्याची प्रॅक्टिस करू शकता. बरं पाहूयात. बघा AB घेतलं, त्यानंतर CD घेतलं, त्यानंतर गायब आहे, मग GH घेतलं आणि मग IJ घेतलं. ABCDEF GHIJ इथे XW VU TS RQ PO. बघा OPQRSTUVWX क्रमागत. बरं उत्तर काय झालं आपलं? EF आणि TS. EFTS पर्याय झाला पहिलाच. EFST नका घेऊ फक्त, नाही तर गडबडून जाल. तसं नका घेऊ, उलट जायचं. इथे सरळ जायचंय ABCDEF GHIJ.
इथे उलट जायचं, एक्स च्या आधी डब्ल्यू, डब्ल्यू च्या आधी व्ही, व्ही च्या आधी यू, यू च्या आधी टी, टी च्या आधी एस, एस च्या आधी आर, आर च्या आधी क्यू, क्यू च्या आधी पी, पी च्या आधी ओ. म्हणून एस च्या आधी टी ना, एस च्या नंतर टी आहे, म्हणून सी नका दे उत्तर. बारीक सारीक पाहत चला रे. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. प्रश्न काय विचारला आहे व्यवस्थित बघा. त्यांनी सांगितलंय DFH PRT IKM प्रश्नचिन्ह. ऑप्शन काय आहे? UWY, UVW, UYW आणि QSU. DEF GH DEFGH. बरोबर आहे. आता बघा, PQRST IJKLM प्रत्येकामध्ये 2-2चा गॅप पाहिजे आपल्याला. UVW XY, U नंतर V नंतर W नाही जमत. UVW XY हे पुन्हा नाही जमत. इथे QRSTU म्हणजे यात पर्याय पहिला येणार किंवा पर्याय चौथा येणार ज्यांच्यामध्ये 2-2चा गॅप होता. जसं आपण इथे बघितलं, D नंतर EFGH, PQRST IJKLM. पण बघा, H नंतर I घेतला लगेच, म्हणून T नंतर लगेच घेणार आहोत UVW XY. उत्तर काय झालं? UWY. पर्याय क्रमांक झाला आपला पहिलाच, बाकीचे चुकले. प्रश्न बघा, थोडेसे वेगळे आहेत पण कठीण नाही आहेत, सोपे आहेत. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. TX प्रश्नचिन्ह KQOM. ऑप्शन आहे WV, WV, VW, WW. वेगळा प्रश्न आहे. KQOM. K नंतर LM, 2ने पुढे. OPQ, 2ने मागे. मग TX, T च्या पुढे 2 पद, TUV, X च्या मागे 2 पद, VWX. उत्तर काय झालं? WV. पर्याय झाला दुसरा. समजलं तुम्हाला मी काय काय सांगितलं? काय पहिलं पद डायरेक्ट शेवटी लिहायचं, KLM. Q च्या आधी P, त्याच्या आधी सॉरी R, P त्याच्या आधी O, OPQ, VWX, TUV. म्हणून उत्तर आलं WV. लाईक करायचंय सेशनला. 10 प्रश्न झालेत आपले फायनली. आता हा प्रश्न नीट समजून घ्यायचा. ABABA, AABAB, BAABA, ABAAB प्रश्नचिन्ह. 4 ऑप्शन दिले. BAABB, BABAA, BB AAA, AAABB. बघा, ABABA हा शेवटचा A उचलायचा पहिले झाला. AABAB शेवटचा उचलायचा पहिले ठेवायचा. BAABA शेवटचा उचलायचा पहिले ठेवायचा. ABAAB शेवटचा उचलायचा पहिले ठेवायचा. BABAA. उत्तर काय झाला? BABAA. काय काय केलं आपण? शेवटचा वर्ण उचलायचा पहिले ठेवायचा होता. बघा, A ला उचलला पहिले ठेवला AA BAB, B ला उचलला पहिले ठेवला BAABA, परत A ला उचलला पहिले ठेवला ABBB, परत B ला उचलला पहिले ठेवलं BABAA, आणि परत जर तुम्ही A ला उचलला तर उत्तर येणार ABABA. कळलं? जाऊ पुढच्या प्रश्नावर. केलं असणार तुम्ही सेशनला लाईक. याच आशेवर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. JLNP प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे RTSQ, JLNP, JKLMNOPQR. प्रत्येक वर्ण 2-2 ने पुढे गेलं. सगळ्यात सोपा प्रश्न आणि ज्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक पहिलाच. पुढच्या प्रश्नावर जाऊयात चला. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. ZUQ प्रश्नचिन्ह L. ऑप्शन आहे IKMN.
U V W X Y Z 5 ने मागे, Q R S T U 4 ने मागे, 3 ने मागे, 2 ने मागे, L M N O P Q R S T U V W X Y Z. उत्तर काय झालं? N. पद कसं गेलं? 5 ने, 4 ने, 3 ने, 2 ने, क्रमागत मागे बघा, L M N O P Q R S T U V W X Y Z. झालं 2 3 4 5 क्रमागत मागे. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण. A C E B D F G I K H I J M O Q प्रश्न चिन्ह. सोडवा रे. A नंतर B C मग D E मग F G मग H I J K L. हे इथे असं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे इथे गडबड आहे. प्रश्न बाद केला होता हा, पण मग तुम्हाला माझं सांगायचं काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगतेय. बाकी मग दुसरं लॉजिक लागत नाही. M N O P Q R. उत्तर काय झालं? NPR. 2 2 चा गट पाडला तर A नंतर B B नंतर C C नंतर D D नंतर E G H I J K L M N O P Q R. इथे B C D E F G D E F G H I F G H I J K H I J K L M 5 L N O P Q R 5. असं घेतलं तरी पण चालतं, पण डायरेक्ट उत्तर येते आपल्या NPR. डायरेक्ट टिक करून द्यायचं. पुढचा 15वा प्रश्न पाहूयात. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? ऑप्शन आहे तुम्हाला ZQU ZKW ZAB XKW. A B C D E F G H I J K L. बरं, मी आधीच मांडणी करून घेते, मग तुम्हाला एक्सप्लेन करते. A B C D E F G H I J K L M N O P Q R S. आता S च्या पुढे 7 पद T U V W X Y Z. पुढे जाऊया. चला B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z A B. आता B च्या पुढे 9 पद. 9 आणि 2 11. 11 वर कोण असतो? K असतो. मोजायचं तर मोजा. D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z A B. आणि हे 10 आणि पुढे 11. 11 आणि 12 23. 23 वर आहे W. उत्तर आलं ZKW. पर्याय झाला दुसरा. आता हा थोडासा मोठा प्रश्न होता. काय होतं? पहिलं पद 3 4 5 6 7 ने क्रमाने गेलं. दुसरं पद 5 6 7 8 9 ने क्रमाने गेलं. तिसरं पद 7 8 9 10 11 ने क्रमागत गेलं, म्हणून उत्तर आलं आपलं ZKW. चलो पुढच्या प्रश्नावर जाऊयात. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. कोणते अक्षर G व Q च्या बरोबर मध्यावर आहे? K L M N. आपण असंच लिहूया G पासन. G H I J K L M N O P Q. इथून एक गेला, 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 एक गेला. कुठलं अक्षर मध्यावर राहिलं? L. कुठलं अक्षर G आणि Q च्या मध्ये आहे? मग
हे गेलं, हे गेले, हे गेले, हे पण गेले, हे पण गेले, उरला मधोमध एल. हा तर प्रश्न खूप वेळा होऊन जातो. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? बघा, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर येणार डी, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर आहे डी. ए च्या विरुद्ध झेड आहे, बी च्या विरुद्ध वाय आहे, सी च्या विरुद्ध एक्स आहे, डी च्या विरुद्ध डब्ल्यू आहे. पण झेड सोबत वाय घेतला 2, वाय सोबत एक्स पण घेतला, डब्ल्यू पण घेतला 3, सी च्या नंतर एक्स घेतला, एक्स सोबत डब्ल्यू पण घेतला, व्ही पण घेतला, यू पण घेतला, टोटल 4 झाले. मग आता डब्ल्यू सोबत व्ही घ्या, यू घ्या, टी घ्या, एस. 1 2 3 4 5. तुमचं उत्तर काय पाहिजे? डी डब्ल्यू व्ही यू टी एस. नीट बघायचं, शेवटी एस पाहिजे. आता इथे डब्ल्यू नंतर यू येत नाही, इथे व्ही, डी नंतर व्ही येत नाही, म्हणून तुमचं उत्तर काय झालं? पर्याय तिसरं, डी नंतर डब्ल्यू, डब्ल्यू नंतर व्ही, व्ही च्या नंतर यू, यू च्या नंतर टी, टी च्या नंतर एस. पर्याय तिसरा झाला. पुढच्या प्रश्नावर वळणार आहोत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द ओळखा. अहमदनगर, हमदनगर, हमदनग, मदनग, मदन. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे नदग, दन, नद, मद. जर मांडणी व्यवस्थित पाहिजे तुम्हाला कळेल. अहमदनगर या शब्दातला सगळ्यात पहिला शब्द कट केला, हमदनगर झालं. शेवटचा शब्द कट केला, हमदनग झालं. परत पहिला शब्द कट केला, मदनग झालं. शेवटचा शब्द कट केला, मदन झालं. पहिला शब्द कट करायचा, दन. उत्तर काय झालं आपलं फायनल? दन. पहिला शेवटचा, पहिला शेवटचा, पहिला. उत्तर आलं दन, पर्याय झाला दुसरा. बघितलं? पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील पैकी योग्य पर्याय निवडा. WRMHC, WMRCH, RMWHC. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे WMRCH, WRMHC, WRMCH, WMRHC. बघा, कसं सांगू आता तुम्हाला? WRMHC नंतर काय झालं? HC चं CH, परत HC, पुन्हा CH. शेवटी आपल्याला CH पाहिजे. शेवटी काय पाहिजे? CH पाहिजे. बरं, पुढे पाहूया. WRM. आता या M ला पहिले घ्या, उत्तर काय झालं? MWR. या R ला पहिले घ्या, RMW. आता या W ला पहिले घ्या, WRM. आता तुमचं उत्तर काय झालं? WRMCH. काही नव्हतं करायचं, शेवटचे दोन होते. HC चं CH, CH चं HC, परत CH. मधला शब्द पहिले, मधला शब्द पहिले, मधला शब्द पहिले, म्हणून उत्तर आलं WRMCH. आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला होमवर्कला आहे. जर संपूर्ण मालिका उलट्या दिशेतली केली तर कोणते अक्षर बरोबर मध्यभागी येणार? L, M, N यापैकी नाही. हा आहे तुमचा होमवर्कचा प्रश्न. प्रत्येकाने मला उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे. लेक्चर कसं वाटलं ते पण कमेंट मध्ये सांगायचंय. ठीक आहे? हे होते आपले आजचे PYQ चे प्रश्न वर्णमालिका या टॉपिक वर. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरला 11 वाजताला. उद्या पण असाच एक नवीन टॉपिक असेल, तो असेल संख्या मालिका, जो तुम्हाला किचकट वाटतो पण जो आहे नाही. चला, जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. भेटूयात लवकरच लाईव्हला. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये टाकून ठेवा. थँक्यू व्हेरी मच.